बीडमध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। अपेक्षेप्रमाणे ही बैठक सुद्धा वादळी ठरली। या बैठकीत अजितदादांसमोरच भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळते। आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या गंभीर आरोपानंतर या वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे। बघूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अजितदादांसमोर सुरेश धस आणि धनंजय मुंडे भिडले। बीड डीपीडीसी ची बैठक वादळी। 73 कोटींच्या भ्रष्टाचाराचा सुरेश धस यांच्याकडून आरोप। बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक जोरदार वादळी ठरली। पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप केले। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना जिल्हा विकास आराखड्याच्या निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा आमदार सुरेश धस यांनी लावून धरला। याची अजितदादांनी दखल घेत लेखी तक्रार करा अशा सूचना दिल्या। या बैठकीत धस यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या। या आरोपांवरून सभागृहात धस आणि मुंडेंमध्ये खडाजंगी झाली। यावेळी खासदार बजरंग सोनावणे यांनी आमदार सुरेश धस यांच्या सुरात सूर मिसळत मुंडे बहीण भावावर निशाणा साधला। तर माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे। मग कुणाची दहशत आहे? मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली। नाही पण शेवटचा किस्सा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी उठून माजी पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेले। नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला नाही। ते बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं। त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो, ते एका बाजूने बोलत होते। अशा बैठकांमध्ये असं थोडंसं होत असतं। भांडण वगैरे काही नाही। हे गुद्द्याचं नाही तर मुद्द्याचं भांडण असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले? धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले? नाही। मग आम्ही म्हणणार नाही भांडण नाही झाले। एकमेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं। काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते, नंतर त्याच्यावर ते हे करा। काय फारसं विश्लेषण नाहीये, म्हणजे विशेष भांडण बिंडण नाही। आणि हे भांडण काय गुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे। संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणी प्रकरणात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधलाय। धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी ही धसांनीच लावून धरली होती, त्याला यश आलं। अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले। आता भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील टीकेची धार आणखी वाढवल्याचं पाहायला मिळतंय। त्याचाच प्रत्यय आजच्या बीड मधल्या बैठकीत आला। बीडहून ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।